कोल्हापुरात भाजीपाल्याला पावसाचा तडाखा बसला, त्यामुळे भाजीपाल्याच्या दराचा भडका उडालाय। 15 दिवसात 5 पटीने भाजीपाला महागलाय। गेल्या 15 दिवसातील मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यातील भाजीपाल्याचे उत्पादन कोलमडले। सध्या बाजारात फळभाजी पालेभाजीची आवक मंद आहे। बाजारात मागील 2 आठवड्यात गवारचे भाव चांगलेच वाढले। गवारची बाजारातील आवक पावसामुळे कमी झाली। गवारसाठी एप्रिल आणि मे महिन्यात पोषक हवामान नव्हतं, त्याचा फटका पिकाला आधीपासून बसत होता। मे महिन्यातील पावसानं पिकाचं नुकसान वाढवलंय, त्यामुळे आवक कमी होऊन भाव सुद्धा तेजीत। यावर्षी मे महिन्यात झालेल्या अवकाळी आणि गारपिटीने कांदा पिकाला मोठा फटका बसला। एकट्या नाशिक जिल्ह्यात 3556 हेक्टरवरील कांदा पीक उद्ध्वस्त झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने सरकारला पाठवलाय। पावसामुळे साठवलेला 25 ते 30% इतका कांदा जागेवरच आहे। राज्यात सध्या लसणाला प्रति क्विंटल 6000 ते 7000 रुपये इतका भाव मिळतो। लसूण बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे। तसेच बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दरात काही दिवस सुधारणा दिसू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करतात। राज्यात फळगळ झाल्याने काही दिवस लिंबाची आवक वाढली होती, मात्र आता वातावरण निवळल्याने लिंबाची आवकही घटली। तर लिंबाला बाजारात सरासरी 5000 ते 6000 रुपयांचा भाव मिळतो। देशात यंदा काबुली हरभऱ्याचं उत्पादन कमी झालंय, तर दुसरीकडे मागणी चांगली झाली, त्यामुळे काबुली हरभऱ्याचे दर मागील काही आठवड्यांपासून तेजीत आले। बाजारातील कमी आवक आणि चांगली मागणी यामुळे काबुली हरभऱ्याचे भावही टिकले। डाळिंबाच्या मागणीत घट झाली, तर दुसरीकडे बाजारातील आवक कमीच आहे। पावसामुळे काही दिवस डाळिंबाची आवक वाढलेली दिसली, मात्र पिकाला फटकाही बसलाय। परिणामी पुढील काळात बाजारातील डाळिंबाची आवक सरासरीपेक्षा कमीच राहण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करतात। पावसाचं पाणी शेतात तुंबल्यामुळे नाशकात कोबीचं पीक सडून खराब झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। मनमाड, येवला, चांदवडसह नाशिक जिल्ह्यात सलग झालेल्या अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसामुळे शेतात पाणी तुंबलं, त्याचा फटका इतर पिकांसह काढणीला आलेल्या कोबी फ्लावरला बसला। अवकाळी पावसामुळे जालन्याच्या जाफराबादमधील नळ विहीर आहे इथे टरबूजाच्या बागेचं नुकसान झालंय। काढणीला आलेल्या या पिकांचं नुकसान झालंय। या नुकसानीचे पंचनामे करून मदत मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। 1.5 ते 2 लाखांचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा या पिकांकडून। यंदा देशात 100 लाख हेक्टर क्षेत्रात कापूस लागवड होईल असा अंदाज आहे। गेल्या हंगामात 113 लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली होती, मात्र खरीप हंगामात कापूस 120 लाख हेक्टरवर कापसाची लागवड होईल असा विश्वास केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉक्टर विजय वाघमारे यांनी व्यक्त केला। बुलढाण्यात सध्या पारंपरिक गीतांच्या माध्यमातून देवाला विनवणी करत कापसाची लागवड करण्यात येते। चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपून कापूस लागवडीला सुरुवात केली। वाशिम जिल्ह्याला पावसानं झोडपूनही रिसोडच्या बाळखेडमध्ये दोडक्याची बाग फुलली। आदर्श शेतकरी जयवंतराव अवताडेंनी योग्य नियोजन करून दोडक्याची ही बाग फुलवली। सध्या त्यांच्या शेतातील दोडक्याचे वेल फळांनी चांगलेच बहरलेत, तर दोडक्याला 40 ते 50 रुपये प्रति किलो दर मिळतो।